तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी तुम्हाला ना जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी गेलो, तो व्हिडिओ तुम्हाला काल आला आणि तुम्ही छान छान कमेंट केल्या। तर त्यानंतर आम्ही 5 नंतर आम्ही पंथी पौर्णिमा साजरी केली। तर कशा प्रकारे, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्किप न करता बघत राहा। आणि ह्या वातींना 108 वाती असतात आणि ह्या पौर्णिमा आली का प्रत्येक शॉपमध्ये ना ह्या वाती भेटून जातात। तर ह्या आल्यानंतर आम्ही साजूक तूप थोडंसं ना गरम केलं आणि त्यामध्ये ना छान अशा भिजून ठेवल्या आणि कशी साजरी करते तर पुढे व्हिडिओमध्ये बघा। तर 3 नंतर पौर्णिमा लागली आणि आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं। आता आम्ही घरात आलोय, 5 वाजले आणि घरात आल्यानंतर खूप जोरात पाऊस सुरू झाला। तर पूर्ण रस्त्याने ना आम्ही तिथं पायथ्याला पोहोचून तेव्हा गुरगुर चालू झाली, पण वरती जातानाच पाऊस गेला आणि पूर्ण दर्शन आम्ही तिथे खूप वेळ बसलो तर पाऊस नव्हता आणि घरी आल्यावर पाऊस आला आहे। म्हणजे यायचं चालत काहीच काय आम्हाला पावसामध्ये अटकवलं नाही। आणि आल्यानंतर तुम्हाला दाखवलं वाती भिजत टाकलंय। तर आज पंथी पौर्णिमा आहे, तर प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्या तुळशीपाशी ना वाती जाळल्या जातात। तर मम्मीने ना साजूक तुपामध्ये भिजवलं आहे आणि मला घरी जायचं होतं, पण अचानक खूप जोरात पाऊस चालू झालेला आहे आणि सैला घेऊन एवढ्या पावसात शक्य नाही आहे। तर मी मम्मीकडेच थांबली यार आणि आता आल्यानंतर मस्त गरमागरम चहा ठेवलेला आहे, कारण थंडी खूप वाजून आलेली आहे आणि खूप जोरात पाऊस आलेला आहे। तुम्हाला दाखवते मी। तर आता ना आम्ही नैवेद्य वगैरे करू, कारण आज पंथी पौर्णिमा आहे आणि आज ना दिवाळी पण म्हटलं जातं। तर आज पंत्या वगैरे सगळीकडे ना अशी रोषणाई करायची असते। तर आता मी ना सासरी नाही माहेरी आहे, तर मम्मीची इथं मस्त आम्ही ना देवपूजा करू। तर चला व्हिडिओमध्ये स्किप न करता बघत राहा। तर आल्यानंतर आहे ना मी तयारीला लागले। तर आल्यानंतर लाईट काही नव्हती, त्यानंतर लाईटही आली आणि मम्मीने स्वयंपाकाला लागली। तर आज त्रिपुरी पौर्णिमा असल्याने ना मस्त नैवेद्यासाठी खीर पोरीचं आहे ना नैवेद्य करत होती। तर मी बाकीची सगळी काही तयारी करत होते। तर काल आहे ना देवदीपावली म्हणून पण आहे ना आमच्याकडे साजरी केली गेली। तर आम्ही दर्शनासाठी गेलो ना देवीला, तर तिथे आमच्या सगळ्यांची चर्चा झाली की आज देवदीपावली आहे। त्यामुळे आम्ही घरी आल्यावर आहे ना मस्त आहे ना घर आहे ना असं मस्त प्रकाशित केलं सगळं कडे ना पणत्या वगैरे लावून। तर बऱ्याच त्यांची काल कमेंट होती की आज देवदीपावली नाही आहे, तर आज त्रिपुरी पौर्णिमा आहे। तर आमच्याकडे ना त्रिपुरी पौर्णिमेलाच ना देवदीपावली म्हणून ओळखले जाते। तर ही तुम्हाला खूप थँक्यू का तुम्ही मला सांगितलं की आज देवदीपावली नाही आहे। तर मी आल्यानंतर आहे ना मम्मी स्वयंपाक करत होते, तोपर्यंत आहे ना मी सगळे काही देवपूजा वगैरे करून घेतली। तर मस्त अशा पद्धतीने माझी ना त्रिपुरी पौर्णिमा साजरी झाली। तर पुढे पण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। मी छान असे ना घर मस्त दिव्यांनी प्रकाशित केलेलं आहे। तर लाईट पण आली आणि मी पण तयार झालेली आहे आणि आता ना मस्तपैकी ना देवासमोर सगळे काय पणते लावले आहे। तर आज पंथी पौर्णिमा आहे, देवदीपावली। तर आज सगळे काय आपल्याला ना असं दिवे लावून असं प्रकाशित केलं जातं। तर मस्त देवाची पूजा वगैरे केली मी आणि देवासमोर मस्त काही पणत्या लावले आहे आणि आज ना 5 कणकीचे दिवे करायचे असतात। तर मम्मीने ना कणकीचे दिवे पण तयार केलेले आहे। तर एक दिवा आहे ना देवाऱ्यामध्ये ठेवायचा असतो। तिकडे
तर आता देवाची पूजा झालेली आहे. तर महादेवाच्या मंदिरामध्ये एक कणकेचा दिवा ठेवायचा असतो, पण बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे, त्यामुळे मी आता घरामध्ये आपली महादेवाची छोटी पिंड आहे ना, तिथेच कणकेचा दिवा महादेवाच्या मंदिरात ऐवजी तर घरातच कणकेचा दिवा ना पिंडीपाशी लावणार आहे. तर आती ना हे दिवे ना सगळे बाहेर आहे ना लावते. चला बंद कर. आता पुढच्या गॅलरीत तर पाऊस आहे, त्यामुळे इथेच लावून देते. तर एक दिवा आपण देवघरामध्ये ठेवला, तर दुसरा दिवा किचन वरती आणि पाण्याच्या ठिकाणी पण, तर अशा ठिकाणी लावलेला आहे. एक दिवा तुळशीपाशी, एक दिवा प्रवेशद्वाराच्या उजव्या हातात. इथे लावते मी आता. आणि हा एक राहिला येतो. आता मी महादेवाच्या मंदिरात न जाता आहे ना, तर महादेवाच्या मंदिरात कारण खूप जोरात पाऊस आहे, त्यामुळे मी आता घरातल्याच पिंडीजवळ आहे ना कणकेचा एक दिवा लावती. आणि खूप मस्त पूजा झालेली आहे माझी. तर चला आता बघू आपण ही महादेवाची पूजा करू. तर मस्त महादेवाची ना पिंडला मस्त पैकी स्थापना केली आहे, पूजा वगैरे झाली. आणि एक दिवा राहिला होता तो कणकीचा, तो महादेवाच्या पिंडीपाशी लावलेला आहे. तर देवीसाठी ना नैवेद्य पण तयार केलेला आहे. तर मस्त खीर, पुरी, भजे. तर देवीला खीर प्रिय असते, मग देवी आईसाठी आज मस्तपैकी खीर केलेली आहे. तर आता नैवेद्य हे दाखवून घेते. इथे ठेवू का नैवेद्य? हा, बॉल. ओ बापरे, ओ बापरे. पाऊस आला. तर सगळे काही दिवे वगैरे लावलेले, मस्त घराचं प्रकाशित केले. आवाज येतोय ना, ढग वाजताय, ढग सई ढग वाजताय, बघितलं ना.
बाहेर अजून पाऊस चालू आहे आणि ढगांचा गडगड खूप मोठ्या मोठ्याने विजाही चमकताय. बॉल बॉल खेळतीये का? आणि सई झोपलेली होती, आत्ताच उठलेली आहे. दे मावशींसोबत खेळ तुझ्या. तर वातावरण पण खूप पावसाचं आहे. तर आजीचाही कॉल आला होता कारण मामी त्यांना पण यायचं होतं. तर आजी बोलली आपण उद्या जाऊ कारण उद्याही चालेल वाती लावायला. तर म्हटलं ठीक आहे चला उद्या लावू. आणि वातीना मस्तपैकी तो उद्यापर्यंत एकदम छान भिजतील पण. तर चला मग इथेच माझी व्हिडिओची एंड करते. तर आता मी जेवण करतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.